नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमाने 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता. आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 23वा चालू करत आहोत. प्रथमतः आपण श्री नवनाथांना प्रार्थना करूया की तुम्ही हा 23वा अध्याय ऐकण्यासाठी यावे. गोरक्षजालंदर चर्पटाक्ष अडभंग कानीपमचिंद्र राधा चौरंगिरी बाणकवती संज्ञा भूम्या नवनाथ सिद्धा. अध्याय 23वा. केला गर्भगिरी सोन्याचा. गर्भाद्रीवरील समाराधना. प्रथमतः आपण ह्या अध्यायाचं कथासार पाहणार आहोत, त्याच्यानंतर अध्याय चालू करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती अभ्यनम. सौराष्ट्रातून निघालेले मच्छिंद्र, गोरक्ष व मिनीनाथ तेलंगणादी प्रांत हिंडून पुढे गर्भगिरीच्या दिशेने निघाले. मार्गामध्ये घनदाट अरण्य होते. तेथून प्रवास करताना मच्छिंद्राने गोरक्षाची परीक्षा पाहायची ठरवली. त्याच्या झोळीत मैनाकिनीने दिलेली सोन्याची वीट होती. चालत असताना तो गोरक्षास सारखा विचारू लागला, या निबिड निर्मनुष्य अरण्यात चोर लुटेरे आहेत म्हणे. त्यांनी आपल्याला लुटले तर आपण काय करणार? ते ऐकून गोरक्षास नवल वाटले. मच्छिंद्राकडे काही द्रव्य असावे असा त्याने तर्क केला. पुढे एका पानवट्यावर मच्छिंद्राने आपली झोळी गोरक्षाकडे दिली व त्याला पुढे जाण्यास सांगून शौचासाठी अन्यत्र गेला. गोरक्षाने झोळी उघडली. त्या सोन्याची वीट पाहून मच्छिंद्राला चोराची एवढी भीती का वाटत आहे त्याचे कारण त्याला कळले. त्याने ती वीट फेकून दिली आणि झोळीत तेवढ्याच आकाराचा एक दगड ठेवून पुढे निघाला. थोड्या वेळाने मच्छिंद्राने त्याला गाठले. त्याच्याकडे झोळी स्वतःकडे घेतली. मार्गामध्ये पुन्हा एकदा चोराविषयी वाटणारी भीती व्यक्त केली तेव्हा गोरक्ष म्हणाला, भीतीचे कारण मागेच राहिले, आता निर्धास्त चला. ते ऐकून मच्छिंद्राला शंका आली. त्याने झोळीत पाहिले तर तिच्या सोन्याची वीट नव्हती. त्याला मोठा धक्का बसला. आपले व सर्वस्व गेले म्हणून त्याने खूप अकांड तांडव केली. गोरक्षाला दूषणे दिली. पिशाचवत वागू लागला. ते पाहून गोरक्षाने त्याला डोंगरावर नेले आणि सिद्ध योगाचा मंत्र जपून त्यावर लघवी केली. त्यामुळे तो डोंगरच सोन्याचा झाला. गोरक्ष म्हणाला, घ्या, हवे तेवढे सोने घ्या. तेव्हा, बाळ तू धन्य आहेस, तू बरोबर असताना हे सोने घेऊन मी काय करू? असे म्हणून मच्छिंद्राने त्याला हृदयापाशी धरले. त्यावेळी गोरक्षाने विचारले, गुरुची ती वीट तुम्ही का बाळगली होती? मच्छिंद्र म्हणाला, आपल्या देशात गेल्यावर ती वीट विकून साधुसंतांना समाराधना घालावी असे मनात होते. गोरक्ष म्हणाला, एवढेच ना, ती तुमची इच्छा मी पूर्ण करतो. त्यानंतर त्याने डोंगर उतरून मिनीनाथास वरती आणले. मग चित्रसेन गंधर्वास बोलावून तो म्हणाला, तू सर्व गंधर्वांना पाठवून जगातील सर्व ऋषी मुनी योगी जपी तपी संत महात्मे संन्यासी देव यक्ष किन्नरी सर्वांना इथे बोलावून आण. येथे मोठी समाराधना घालावायची आहे. गंधर्व मंडळी त्वरेने रवाना झाली. अल्पावधीत तेथे असंख्य श्रेष्ठी जमले. अवघा परिसर गजबजून गेला. उपरीचर वसूही आला. त्याने मच्छिंद्राला मैनाकिनीचे क्षेमकुशल विचारले. गोरक्षाने सर्व सिद्धी सटव्या जलदेवता वसू भैरव गंधर्व आणि तीर्थे यांना बोलावून कोणते काम करायचे ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपले काम आनंदाने व जबाबदारीने पार पाडू लागला. ती समाराधना म्हणजे मोठा आनंदोत्सवच होता. त्यात उपस्थित सर्व मान्यवर संतोष पावले. त्या प्रसंगी गोरक्षाला गहिनीची आठवण झाली. त्याने सुलोचन गंधर्वास कनकगिरीस पाठवले. तो मधु विप्रास सपरिवार घेऊन गर्भगिरीवर आला. गहिनी 7 वर्षाचा झाला होता. मच्छिंद्राने त्याला मांडीवर बसवून उपस्थितांना तो करभाजन नारायणाचा अवतार असल्याचे सांगितले. शंकर म्हणाले, निवृत्ती अवतारात हा गहिनी माझे गुरुस्थान भूषवणार आहे. त्याला सनात करून सर्व विद्यामध्ये पारंगत करा. तेव्हा मच्छिंद्राच्या सूचनेवरून गोरक्षाने गहिनी सर्वासमक्ष अनुग्रह दिला. महिनाभर चाललेल्या या समाराधनेचा समारोप करताना गोरक्षाने कुबेराला सांगून दिव्य वस्त्रभूषणे मागवली आणि सर्व उपस्थितांचा थोर सन्मान करून त्यांना प्रेमाने निरोप दिला. मच्छिंद्राने मिन्नाता सुप्रीचर वसूच्या स्वाधीन केले. त्याला घेऊन तो मैनाकिनीकडे गेला. गर्भगिरी सोडताना कुबेराने त्या पर्वतास पुन्हा पूर्ववत केले. गहिनीचा विद्याभ्यास होईपर्यंत मच्छिंद्र व गोरख तेथेच राहिले. शंकराने गिरिदेवतेच्या रूपात तेथे वास्तव्य केले. त्यांना वृद्धेश्वर असे म्हणतात. 1 वर्षाने गहिनीस मधु विप्राकडे सोडून गोरक्ष तीर्थयात्रेस निघून गेला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती अभ्यनम.
जय जयाची कमळानना दुष्ट दानवासुरमर्दना भक्त काम चकोर चंद्रानना यादवेंद्रादि पुरुषा हे पयोब्दिवासा यदुकुल टिळका पुढे बोलवी कथानका जेने श्रोतिया चित्त दोंदिका आनंदाब्दी उचंबळे मागील अध्याय सौराष्ट्रगामी गोरक्षाने विननाता मारुनी पुन्हा उठविली परीक्षा देऊनी श्री गुरुच्या भावने मचिंद्रे धरुनी अज्ञानपण मिनिनाथा सवे केले रुदन परी गोरक्षाचे जाणीवपण परीक्षेते आणले असो या परितेतून निगुण मार्गी करीत चालिले गमन तो तेलंग देशी गोदा संगमन समुद्र तीरा पातले गोदाम संगमी करू स्नान आत्मलिंग शिवा ते भावे पूजन तेतुनी गोदेचे तट धरून पश्चिम देशे गमताती तो बारा लिंगातील लिंग समर्थ आवंड्या आणि परळी वैजनाथ तै करून या सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालिले ते मार्गी चालिता गोदा सव्य तो वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वत प्राय येऊन या ते पोचले ते रान कर्कशाचाट गगनचुंबित तरु अपाट तया माझी तृणापाट न मिळे वाट चालावया व्याघ्र जंबुक शार्दूळ हरी वराहरीस कानना तरी हिंडती ते उन्मता परी उग्रवेश दावनिया जाळिया वेली कर्दळी सगन की जे ते रश्मीचे न पवे दर्शन की अर्को दयाल पे गगन आईसा भास वाटत असे बोरी बाबळ पळस शमी रांतांजन कंदर्प अनेक नामी खैरही वर कटक धामी काननाथ तरु मिरवती एक तुराट अरकी फुल्लाट वरकर तीक्ष्ण कंटकनट देवी कनक खंड जाळ्या चाट पूर्ण कुटी काजैसी की तया माझी तृण उचित स्थावर तरुण झाले व्यक्त तेने धरा देवीचे सहसा नित्यांत झाकिनले शरीर महाते कानन सुरस वसनने सविले भूदेवीस हरितवर्णी कुसुम पदरास बुटलिंग मिरवली मनाल कासिया नेसली वसन तो परपुरुष दिनकर गगनी म्हणून कुळवंत दारालज्जनी स्वशरीरा लपविती म्हणून मित्र कांता जागा सांडुनी बैसले अंबुज भागा धरा देवीच्या लज्जित मार्गा लक्ष्मी आरक्षिले आयसिया कानन आचाट दर्शन नो हे महिपाट ते पाहुनी मचिंद्र सुबट मना माझी दचकला परी कवनार्थ कनक विट जे होती भस्म जोळीत तस्कर कोणी हरतील तिथे म्हणून चित्ती विस्मित तैसा नवे आणि कर्त गोरक्षाचा लोभी स्वार्थ पहावया परीक्षेत मचिंद्रनाथ उदेला आपण घेऊन अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण ना तरी प्रतापवान तस्कर भय त्या नाही की ये तमाचा प्रताप जेटी अर्का संचरे भय पोटी की उदतीची बळी चंचुपुटी लागता कोप काय थरथराटे की मशकांचे उड्डाणे मंदर चाळ व्यापेल की भयाने की सर्पकृत किंवा व्रचिक दंशाने खगेंद्रा काय भय त्याचे तन्याये मचिंद्रनाथ पाळू न शके तस्कर भयाते परी श्री गोरक्षाचे चित्त परीक्षेशी उदेले कल्पुनी चित्ती ऐस्या परी मग गोरक्षा ते जती वागुतरी बोलता झाला कानना तरी पाचारुनी निकटत्वे मने वत्सा एक बा कैसे उद्धट दिसे विपिन कर्कश तरी काही भय अरण्यास नांदते की तस्करी परमपूर्ण व्यक्त तरुदाटी जेती अर्क न पडे दृष्टी ऐसिय काननी कर्कश पोटी भय मज भय आज संचरले तरी बाळा प्रज्ञावंता आहे की नाही भय सांगाता तस्कर भयाची समूळ वार्ता काननात न येऊया ऐसे बोलता मचिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनात मने तस्कर भाई गुरु ते काय म्हणून उदिले तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरुजवळ असेल वित्त म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय तरी तो म्हणे तात कैसे समजावे फुलावरून रुका द्यावी नावे ऐसे शब्दावरून मान समजावे ओळखावे सुज्ञानी तस्मात गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारित तरी या शब्दाची असे भ्रांत निरसुनिया दूर करावी ऐसे जुनी गोरक्षनाथ मौन धरुनी मार्गी चालत परी काननी आधी कोतरात भयानक दिसे पदोपदी
जव जव कानन भयानक दिसे, तव तव गोरक्षा मचिंद्र पुसे, मने बारण्य भौ कर्कश पदोपदी दिसत असे. तरी तस्कर भय येते, आहे की नाही सांग माते, परी गोरक्ष उत्तराते, काहीच तया ते न दे. जैसा विश्वमित्र समर्थ, मकरचना त्या श्रीरामार्थ, स्तविता तेने दशरथा ते परी उत्तर न देई काहीच. त्याची न्याय गोरक्ष मौन धरुनी, गमत तसेच सुपंत वावनी, तो पुढे चालता देखिले पाणी संचळपणी स्थिरावले. उदक पाता संचळवंत, गोरक्षावदे मचिंद्रनाथ, मने बा गोरक्षा संचरत येते, उदक नाही नेटके. तरी माझी झोळी कक्षेत घालून, पुढे काहीसे करी गमन, तो मीही येतो लगबगे करून, दिशा फिरून पाडसा. ऐसे म्हणता मचिंद्रनाथ, अवश्य गोरक्ष म्हणे त्यास, मग स्कंदी वाहुनी मिननाथास. कक्षी झोळी घातली, परी घालिता कक्षे झोळी, वजन वस्त लागे हस्तकमळी, मग मनात म्हणे प्रताप बळी, भय्यातची नांदत असे. ऐसे म्हणून स्वचित्तात, स्कंदी वाहुनी मिन्नात, मचिंद्रा सोडून थिल्लरात, पुढे जात सच्चिष्य. पुढे जाता शतपावली, कक्षेतून भिक्षा झोळी काढली, त्यात पाता देखली वीट उत्तम हाटकाची. पाताची दृष्टी कनकवीट, म्हणे की फुक्या भ्याला मचिंद्रनाथ सुबट, मग दाट लक्षुनी तृणापाट, चुगारिली वीट त्या माझी. त्या कनकविटे समाकृती, पाशान पाहुनी गोरक्ष जती, झोळीत घालून कक्षे प्रती, पुन्हा नेसवी झोळीती. कक्षी झोळी घालून, स्कंदी पुन्हा मिन्नात घेऊन, लगबगोनी मार्ग गमन करीत असे नाथ तो. सुपंत लक्षिता तातडीने, एक कोस गेला तोरे करून, तो मचिंद्रनाथ दिशा फिरून जात मागुता तातडी. पुढे जात असे गोरक्षनाथ, मागुनी मचिंद्र लगबगा येत, तरी तो नाटोपे गोरक्षनाथ, मार्ग क्रमिता मचिंद्रा. परी इतक्या नेटे भावे, मार्ग मिळता नाटोपावे, तरी लघु शंके लागी धावे, संगत संगमी मिळाल्या. या परी शौच्या सर्वाशी जावे, लागत आहे सर्व अनुभवे, संगत संगमी घेऊन ठाये, विसांवयासी महाराजा. ऐसिया परी आहे गमन, देवी मचिंद्र आले घडून, परमतातडी करिता गमन, परी तो न मिळे गोरक्ष. ऐसे परी गोरक्ष नंदन, पुढे चालला सुपंत पंताने, मार्ग काढिला दीड गुयोजन, जाणून खुनांतरीची. तो अवचट देखील तरू, गोरक्ष आहे दृष्टीपरू, मनात म्हणे व्हावे स्थिरू, येऊ द्यावे नातासी. ऐसे योजुनी सोचित्तात, पाहता झाला उंबर तरुते, तो त्या ठाई पोकर अद्भुत वामतीर्थ देखिली. मग झोळी काढली कक्षेतून, स्कंदीचा उतरविला नातमीन, मग आंबुपात्र करी कवळून, पोखरणीत उतरला. सारुनी आपले स्नान, अंगी भस्म केले लेपन, उपरी आपुले नेम सारून, घातले स्नान मिनिनाथा. तो मार्गाहुनी मचिंद्रनाथ, आती तातडीने आले तेत, स्नान करून येता स्थित, नित्यकर्म सारिले. सकळ सारिले नित्य नियमा, बैसले मार्गी विश्रामा, बैसल्या उपशब्द उगमा, पुन्हा दावी मचिंद्र. म्हणे बारे गोरक्षनाथ, कर्कशारण्य येतपर्यंत, आपणा लागले भयानकवत, पुढेही लागेल ऐसेची. येरू म्हणे जी गुरुराया, याहुनी पुढे अधिक काय, मचिंद्र म्हणे काही भय, काननी या आहे की. गोरक्ष म्हणे वागुत्तर, की महाराजा असता जडपर डर, होता जो तो डर थोर, मागेची राहिला हे जी. आता नाही डर कैचा, स्वस्त असावे काया वाचा, मागे राहिला भावसाचा, जडजरा दराचा महाराजा. तरी आता कृपा दोही, आपणापाशी डर नाही, मग भय कैचे कानन प्रवाही, जड असल्या याचाट. यावरी मोबोले मचिंद्रनाथ, आपणाजवळ जड आहे बहुत, हाटक वीट भस्म जोळीत, स्त्रीराज्यातून आणली. म्हणून तू ते भय स्थित, विचारितो काननाथ, येरू म्हणे अशाश्वत, जडही नसे डर गेला. ऐसे म्हणता गोरक्षनाथ, मचिंद्राचे काय चित्तांत, चित्ती म्हणे हाटक विटी ते, सांडली की कळेना. ऐसे जाणून सो चित्तांत, मचिंद्र तळमळी पहावया ते, परी गोरक्ष मचिंद्राचा धरून हात, पर्वतावरी नेतासे. तो महापर्वत गर्भगिरी, उभे चढताची लघुशंका करी, पर्वत माता गोरक्ष मौनवरी, मज समजेल म्हणून. मग दोन घटिका स्वस्तिचेम, सेविते ते विश्राम, उपरी अवयव परीक्षाला लून, मार्ग क्रमो म्हणताती. ज्याचे त्याने वस्त्रभूषण, अंगी केले परिधान, आपुल्याला झोळ्या घेऊन, कक्षे अडकोनी बांधती.
तो मच्छिंद्र आपुली घेऊन झोळी, विकासुनी पाहे नेत्रकमळी, तो कनकनसे पाशानवळी, झोळी माझी नांदतासे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, धरणीवरी अंग टाकीत, आहा म्हणून आरंभळत, कनकवीट गेली म्हणून. मच्छिंद्र बोले क्रोधे करून, तू टाकिले रे माझे धन, तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे. आहा आता काय करू, कोठे पाहू हा भांगारू, परमयत्नी वेचुनी शरीरू, हाटका आणले होते म्या. तरी हा थोर मध्ये अनर्थ, कैसा यजुला श्री भगवते, हातीचे सांडून गेले वित्त, तरी देव क्षोभ जाणावा. आयसे म्हणून दडदडा धावत, पुन्हा परतुनी मागे पात, ठाई ठाई चांचपीत, उकरीत महिसी, आयसी करुनी अपार चेष्टा, अंग टाकी मही प्रतिष्ठा, गडबडा लोळुनी स्पुंदे स्पष्टा, कर कमळे पिटितासी. पुन्हा मही उकरीत, इकडे तिकडे पाशान करीत, बाळावरती ठेवून हस्त, कर्म बुडाले म्हणतासी. आयसे म्हणून आक्रोश करीत, दीर्घस्वरी अंबरडा फोडीत, जीवाच सोडू म्हणत, कैसे केले देवाने. पिशाच्या समभ्रमण करीत, म्हणे माझी येते आहे वित्त, धावून उकरा माहिती कोणीतरी येऊन या. गोरक्षापाशी शीघ्र येऊन, म्हणे तू माझे न देशी धन, तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरवशी. आयसे आना ओळखीने बोलत, तेने हृदय दचकला गोरक्षनाथ, मग मच्छिंद्राचा धोरणी हात पर्वतावरी नेतासे. तो महानग पर्वत गर्भगिरी, उभे चढले तयावरी, चढता लघुशंका करी पर्वत माता गोरक्ष. सिद्धी योग मंत्र जपुनी, मंत्रधार कनकवर्णी, सकळ पर्वत दे दीप्यमानी, शुद्ध हटकी मिरवला. मग श्री गुरुशी नमन करून, म्हणे लागेल तितके घेई जे सोने, ते मच्छिंद्र पाहुन या जान, म्हणे धन्य धन्य गोरक्षा. गोरक्ष म्हणे गुरुनाथा, लागेल तितके घ्यावे कनका, येरू म्हणे तू परिसनिका, लाभलासी पाडसा. मग रदी धरुनी गोरक्षनाथ, म्हणे बा धन्य आहेस तू सुत, सकळ सिद्धीचे माहिर युक्त होऊनी जगी मिरवसी. मग मी आईसा परिस टाकून, काय करू फार सुवर्ण, उत्तम निधना लागी सांडून, वल्ली रसा का पाहावे. हातीचा टाकून राजहंस, व्यर्थ कवळ फोल वायस, की कामधेनु हस्ता ग्रहास, तक्र मागे घरोघरी. दैवे निधी लाभल्या हाती, किमर्थ शोधाव्या किमिया युक्ती, चिंतामणीची आस वस्ती चिंता करावी कास याती. ते बाळका कैसे कळे पूर्ण, अर्थ लादला तुझ योगाने, आता कास यायो व्हावे सुवर्ण, सकळ निधी आससी तू. आयसे बोलता मच्छिंद्रनाथ, उपरी गोरक्ष विचार करीत, म्हणे महाराजा आजपर्यंत कनक झोळी वागवली, तरी ते वागवावया कारण, कोणता होता मनी काम, तीच कामना दृश्यमान, माते दावी महाराजा. येरू म्हणे वत्सायिक, ममरदीची होती भूक, आपुले देशी मोडून हटक, बहुसाधू ते पुजावे, तया हटकाचे करुणी अन्न, मिळवावे अपार संतजन, भांडारा करावे ऐसे मन, मन कामने ते वेधले. इतक्याची अर्थ होता चित्ती, म्हणून वागवले हटकाप्रती, यावरी बोले गोरक्ष जती, तरीही कामना फेडीन मी. मग पर्वती बैसवोनी मच्छिंद्रनाथा, आपण पुन्हा उतरला खालता, उचलून नेले माता पर्वत माती गोरक्षके. मग गंधर्वास्त्र जपुनी होटी, स्वर्गा प्रेरिली भस्मची मुठी, तेने करुणी मही तळवटी, चित्रसेन उतरला. श्रीनाथाशी करुणी नमन, उभा राहिला कर जोडून, म्हणे महाराज आज्ञा कोण, काय कार्य करावे मी. येरू म्हणे गंधर्वनाथा, आणि पाचारी गंधर्व येते, त्यासी पाठवणी महीवरते, मेळा करा सर्वाही. नाना बैराग्य संन्यासी, जपी तपी संत योगी यासी, येते अनुनी समाजेसी, अन्नदानी उत्साह करावा. सुरवर गंधर्व गणसहित, देवदानव किन्नरासहित, मिळवून अपरिमित आनंद उत्साह करावा. आयसे सांगताची चित्रसेनाते, मग चित्रसेन पाचारी गंधर्वाते, एक शेत गंधर्व महीवरती प्रकट झाले येऊनी. मग त्या गंधर्वासी चित्रसेने सांगुनी सर्व वर्तमान, दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणले की. जपी तपी योगशीळ, गुप्त प्रगट आणले सकळ, नवनाथादी ऋषीमंडळ येऊन या पोहोचले. शुक दत्तात्रेय यज्ञवल्की, वशिष्ठ वामदेव कपिल शेकी, व्यास पराशर नारद ऋषी, वाल्मिक पाचारिले गंधर्वी. 88 शस्त्र ऋषी भार, स्वर्गी हुनी उतरले देव किन्नर,
गणगंधर्वादी वासुलोक पपार तपोलोक उपातली. त्यातची अष्टवसु सहित उपरी शराला विमान व्यक्त. तेने येताची मंत्री मचिंद्रास व्रतांत किलो तळेचा सांगितला की सोडून श्रीदेशावनी श्रीलद्वीपा गेली मैनाकिनी. परी तुमच्या योगे करुणी चीन शरीर झालीसे. तरी आसू कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते. परियोग क्षेमचो शरीराते आहात की त्रिवर्ग. मचिंद्र म्हणे आहो जी ताता तव कृपेची दृष्टी आसता. सदा मिरवू सर्व क्षेमता पदोपदी अर्थाती. ऐसे वदता उभय जान तो देवास उतरला पाकशासन. ब्रह्मा विष्णू रुद्रादी पूर्ण महिलागी उतरले. श्रीनाथासी भेटून सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ. विराजुनी वार्ता सकळ ठाई ठाई करिता ती. एरीकडे गोरक्षनाते पाचारुनी मचिंद्राते. म्हणे समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा. तरी तुमची कनकवीट आणून देतो सुबट. तितक्यात अर्थ सारुनी सुबट बोळवावे समजताते. यावरी बोले मचिंद्रनाथ काय करू ही कनकवीट. तुझ एवढा शिष्यवर्गात असता चिंता नसे मज. ऐसे बोलता मचिंद्रनाथ गदा गदा हासे गोरक्षसूत. म्हणे महाराजा प्रतापवंत सकळ तुम्ही प्रगटला. ऐसे बोलुनी वागुत्तरी माता ठेवी चरणावरी. म्हणे महाराजा सोशरीरी स्वस्त आपण असावी. अष्टसिद्धी आणि गरिमा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा. वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी प्राचारा. पाचारिल्या अष्टयजनी येऊनी लागल्या गोरक्षचरणी. म्हणते आज्ञा करा स्वामी कामनी सहारताते. येरू म्हणे व प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागुनी. षडसान्न रुची करोनी संतुष्ट सर्व करावे. मग ते अवश्य म्हणून सिद्धी वेचिता झाल्या आपल्या बुद्धी. अन्न निर्मिले पर्वत मांदी षडसादी पक्काने. आयशा सिद्धी अजल्या काम याच परी संडास मार्जन आराम. सप्तही सटव्याने मुनी उत्तमा मही पर्वत करीतासे. तरी त्या सप्तही सटव्या कोण ऐका तयाची नामाने भिदाने. आणि तया ते काय कामाने निरोपिले विधाने विधीने. तरी त्या उत्पत्ती स्थानी जन्मकळा जाऊनी लक्षावे यानी बाळा. विद्याक्षरी लिहिली भाळा वाचुनी पाहती सटव्या. जरी सप्तसटव्या मानवासी शोभा न मिरे असुर प्रदेशी. रानसटवी वनचरासी विलोकुनी जातासी. वृषभाश्वे गावाचे पशु घोडसटवी आहे त्यास. वासत सटवी खेचरास पक्षीकुळा मिरवतासी. अंबुदा सटवी जळचरात सबुदा सटवी उदळी जात. ऐसिया कामी सटव्या सात कमलोद भवी लाविल्या. त्या सातही परिचारिका संडास मार्जन करीतिनिका. या परिवाडने आनंदोदिका जळदेवता आराधिल्या. कुमारी धनदानंदा विमला लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञान मंगळा. नववी समर्थ देवता बाळा ह्या नवही वाढती सकळाती. गंधर्वे करावे पाचारणी समाचार घ्यावा अष्टवसुनी. चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी. उपरी चरवसुने कर पल्लवी सकळासी दक्षिणा द्यावी. मचिंद्र करीत आगवी प्रदक्षिणा भावार्थी. चित्रसेन गंधर्वपती तांबूल देताशे सर्वाप्रती. आणि तीर्थ जे गंगा भागीरथी तो वाडी सर्वाती. या परी अष्टोत्तर शततीर्थे पाणी वाहती समर्थे. आणि उचलणे उच्चिष्ट पात्राती ऐशी कामी करिताती. महानुभव जो उमापती आती आदरे सो पंक्ती. अप्सरा किन्नर गायन करीती नारदादी गोये उनिया. ऐसे नेमने मुनिया कामा दिदले ऐसे कार्य उगमा. आनंद असताव होता सुकर्मा सर्वानंद हे लावे. ऐसी होता आनंद स्थिती परिघैनी आठवला गोरक्ष चित्ती. मग येऊन या मचिंद्राप्रती बोलता झाला प्राज्ञिक. हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था. परिकर्दम पुतळा गैनी नाता येते आनावा वाटते. ऐसे मोह काय कुणी वचन म्हणे गंधर्वा पाठवून. कोणती गे सहित मधु ब्राह्मण बाळासह आणावा. मग चित्रसेना सांगुनी व्रतांत पत्र लिहिले मधु विप्राते. सुलोचन गंधर्वाचे ओपून हस्ते कनकगिरीशी पाठवला. गंधर्व जाऊनी कनकगिरीशी भेटोनी कोणती गे मधु विप्रासी. मग आनंदस्तव वर्तंतासी निवेदिले सकळते ते. मग पत्र देऊनी त्या हाती वाचून पाहे विप्रमूर्ती. पाचारण ही मजकूर शक्ती ध्याना लागी संचरली.
मग बाळा सहज परिवार येता झाला मधुविप्र मुक्काम महीवर साधुनिया पोचला. सप्तवर्षी गैनीनाथा आणूनी लोटीला पदावरुता मचिंद्र आणखी घेऊनी त्या ते प्रेमे चुंबन घेत असे. अतिस्नेहानी करुणी लालन मनी अवतारी करभंजन गैबी जन्मला गहिनी नाम सकळा लागी दिठावी. ऐसी स्नेहाचा परमावसर पाहुनी बोलता झाला शंकर की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मचिंद्रा. तरी त्या अवतरणी मस्ती मही मिरवे नामाप्रती तरी त्या अनुग्रहाचे स्थिती गहिनीनाथ वदविला. तरी त्या ती विद्याभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण मी अनुग्रह याचा घेईन पुढले ती अवतारी. ऐसे सांगता शिवत्यास मग बोलावनी गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गैनीनाथास गोरक्षाने देवविला. सर्व देवांचे साक्षी सहित मौळी ठेविला वरदास्त ब्राह्मपरायण गैनीनाथ झाला सत्यपरियेसा. अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उद्भवला आनंद द्रुम मग कुबेरा पाचारोनी नियम सांगता झाला गोरक्ष. मने हा कनकगिरी जाय घेऊन आम्हा देया पारभूषण सकळ मंडळी गौरवीन पाठवणे सोस्ताना. मग तो कुबेर बोले वचन येथेची असू द्या वेधन मग लागेल तैसेचे समान भूषणाती आणि तो. मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्वासारखे दिले वाटून द्रव्यादी देऊनी याजकजन तोषविले सकळ. सकळ तोषले पावनी मान पावती आपले सोस्तान परिमचिंद्र ते राहून अभ्यासिती गैनी ते. उपरी गंधर्व मचिंद्र पिता तो आपले सोस्ताना जाता त्या सेवे देऊनी मिननाथा शीलदीपी पाठविला. उपरी जरवसने मिननाथ केला किलोतळीच्या हस्तगत मचिंद्राचा सकळ व्रतांत निवेदिला तियेसी. किलोतळेने ऐकुनी व्रतांत नेत्री आणिले अश्रुपात म्हणे आता माते मचिंद्रनाथ कैसा भेटेल कळेना. उपरिशर बोले ओ शुभाननी चिंता न करी काही मनी एके वेळा मचिंद्र मुनी निज दृष्टी पाहसील. ऐसे म्हणून उपरिचर गेला येरीकडे किलोतळा हृदय कळोनी मिननाथ बाळा प्रेमे चुंबन घेत असे. म्हणे बाळा माझी आज खंती होत असे की तुझ प्रती सोडून आलासी नाथ निगुती श्रीमचिंद्र पितयाती. ऐसे बोलूनी मिननाथा ते वारंवार चुंबन घेत येरीकडे गर्भाद्रिते गहिनी विद्याभ्यासी. ते वेळेस कोण ते राहिले होते ऐकानात विचार करून उमाकांत गर्भाद्रिते राहिले. अदृश्य अस्त्रनंगी प्रेरून स्वस्ताना गेला कुबेर निघून तेने नगतो कनकवर्ण झांकुळून पै गेला. परी गर्भाद्री पर्वतात वस्तीस राहिला उमाकांत तो अद्यापी आहे स्वस्तानात म्हातार देव म्हणती त्या. तयाची या पश्चिम देशेसी कानिपा राहिला शिष्य कटकेसी वस्ती करुणी नाम या ग्रामासी मळी आयसे ठेविले. तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मचिंद्र जती त्याहुनी पूर्वेस मही पर्वती जालिंदर राहिला. आणि त्या पर्वता पैल देशी नागनाथ राहिला वडवान लेशी आणि रेवन सिद्ध जया महिषी विटे ग्रामी राहिला. वामतीर्थ गर्भद्री पर्वती राहता झाला गोरक्ष जती सेविशी शिष्य ठेवून सप्ती विद्या सांगे गहिनीती. 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गहिनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले. परी कोणते गावी मधुब्राह्मण गेले होते गहिनीस ठेवून ते जालंधरा समीप दिशे कारण वस्ती लागी विराजले परी गहिनीनाथ अभ्यासी ते झाले पात्र भरीत मग गोरक्ष बोलवून त्या ते विप्रापाशी पाठविला. यावरी त्या वस्तीस वस्ते झाले बहुत दिवस शके 10 वर्षास समाधी त्यांनी घेतल्या परी यवन धर्म कबर व्यक्त झाले आश्रम पुढे औरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकाशी. ह्या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तर पूर्वजाच्या साचारी मटित कानोबा पर्वती मचिंद्र आवडते स्थान याचे ते. त्याहुनी पूर्वेस जालिंदर विराजली त्याची कबर त्याहुनी खालतावल्ली थोर गैरीनाथ नांदतासे. मग तेने ऐकून ऐसी मात पालटिले त्या नावाते जानपीर जालिंदराते ठेविले ऐसे राजाने. गैनीनाथास गैबी पीर नाम ठेविले ते विसाचार मही जदी बांधोनी पुजारी ठाई स्थापले. मचिंद्रानी कानिपाचे नाम भिधान बदलुनी साचे मायाबा कान्होबा बोलुनी यासाचे.
यवन पुजारी स्थापले. कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य. कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य. राजबाग शरनाम ठेविले त्याने. मनाला केले यवन कारण ऐसे. विपरीत त्या राये परी समाधी पाहिल्या कबरी आईशा. म्हणून त्या ते पडला भास की हे पीर असतील यवन कुळीचे, म्हणून प्रविष्ट करावे. म्हणून ऐसे कृत्य घडले. या परी ऐकून श्रोता बोले की कबरयुक्त नाथ केले भले. काय म्हणून झाले ती तरी ते अंतर साक्षनाथ. यवन राजे होतील महिते. ते छळीतील हिंदू देवाते. म्हणून कबरी बांधिल्या. परी हे असो आता कथन. मध्ये कथा असती दैदिप्यमान. नातानी योजने आपोआपले स्थान. ठाई ठाई राहिले गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण. निघता झाला तीर्था कारण. त्या सटव्या ते अद्याप राहून रक्षिता ती स्थानासी. यापुढे पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊन भरतरीस. ती कथा पुढे रसाळ भरीत श्रोतीये श्रवणी स्वीकारा. नरहरिवंशी धुंडी कुमार कवी मालो असे संत किंकर. कथा सांगेल भक्तिसार भरतरीचे आख्यान. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमियागार. सदा परिसोत भाविक चतुर त्रयोविशांतीत माध्याय गूढहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीसरस्तु. श्रीनवनाथ भक्तिसार त्रयोविशंतीतमाध्याय गूढ. पुंडलिकावृट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की. सांब शिवार महादेव कैलासपती.